रस्त्यांच्या मागणीसाठी हे मागितलं. शेवटी प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोच, तो मलबा उचलणं असो किंवा रस्त्याचं पुनर्वसन असो, ते करण्यासाठी पैसा लागतोच. आणि त्यामुळं महानगरपालिकेला हा स्वतंत्र निधी मिळावा ही भूमिका डोक्यात ठेवून ही निधीची मागणी केली. अनेक लोक रडायला लागले तुमच्या अतिक्रमण मोहिमेमुळे. शेवटी अंगावर कोणीतरी घेतलं पाहिजे होतं. 50 वर्षानंतरची ही मोहीम आहे. प्रत्येक जण म्हणत होतं आम्ही करू, परंतु खैरनारानंतर सगळ्यात विक्रमी काम या छत्रपती संभाजीनगरमध्ये होतंय. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांचं खूप मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागतही करतो की त्यांनी या शहराला सौंदर्यीकरण दिलं, पूर्वत केलं. कारण आपल्याकडं 55,000 कोटीचे उद्योग येत आहे, म्हणजे ते त्याच्या पुढे जाणार आहे. आणि त्यामुळे परत हे उद्योग वापस जाऊ नये आणि या शहराचं सौंदर्यीकरण दिसण्यात यावं, इथं उद्योगधंदे परदेशी गुंतवणूक जास्तीत जास्त व्हावी ही भूमिका आहे याच्यामुळं. आणि इथं जे सर्वात जास्त अतिक्रमण कोणते हटवले? जे अवैध धंदे करत होते, जे रस्त्यावर बसून MIDCचे रोड जप्त केले होते, PWDचे सर्व्हिस रोड जप्त केले होते आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं अवैध धंदे चालवत होते, अशा लोकांना पहिला चोप द्यायचं ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे तो चोप देण्याचं काम केलं. कोणत्याच गरीबाचं अपराधाच्या दुकाना पाडा, पण निरापराधांच्या घराला हात लावू नका ही भूमिका आहे. आणि त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून काम केलं.